नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की ऋषिकेश जानकीला म्हणतो, जानकी तुला हे करायची काय गरज होती, तुला माहिती आहे ना. तेव्हा आता जानकी म्हणते, तुम्हाला काय वाटतं मी मुद्दाम खोटं बोलून घेऊन आले का? त्या माणसाला मुद्दाम खोटं बोलण्यासाठी घेऊन आले का? खरं होतं तेव्हा तर मी घेऊन आले ना. तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का? तेव्हा तर ऋषिकेश म्हणतो, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, पण तुला माहिती आहे ना घरामध्ये काय चालू आहे आणि काय नाही. तर माणूस खोटं बोलला असेल हे मला माहिती आहे, पण मग तू सगळ्यांसमोर खोटी ठरलीस ना. हे बघ जानकी, आता या घरामध्ये पहिल्यासारखं काहीच राहिलेलं नाहीये. या घरातले वाद आता जेव्हाच मिटतील, जेव्हा या घराचे 4 हिस्से होतील तेव्हा. आता जानकीला हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो, ते खूप रडत असते. तर आता इकडे ऋषिकेश म्हणतो, चल आता घरामध्ये. तर ऋषिकेश आता सुमित्राकडे जातो आणि म्हणतो, हे बघ आई, या घरामध्ये जर कधी जानकीला राहायचं नसेल, दोन गोष्टी व्हायच्या नसतील, तर मग जानकी आणि आम्ही वेगळेच राहतो. मी पण ह्या घरामध्ये राहणार नाही, जानकी या घरामध्ये राहणार नाही, तर मी सुद्धा या घरामध्ये राहणार नाही, असं आता ऋषिकेश त्याच्या आईला म्हणजे सुमित्राला म्हणतो. तेव्हा आता सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो. आता ऋषिकेश म्हणतो, आता या घराचे हिशेवाटे झालेच पाहिजे, कारण पहिल्यासारखं आधीसारखं काहीच राहिलेलं नाहीये. 4 हिस्से झाले म्हणजे तुम्ही मोकळे, आम्ही मोकळे, असं आता म्हणून सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो हे ऐकून ऋषिकेशचं बोलणं. तेव्हा आता इकडे जानकी त्या रणदिवे कुटुंबाची जी पाटी असते त्या पाटीला असे हात लावते. तिला खूप आठवण येत असतात की हे घर सोडून आता मला जावं लागेल, आम्ही आता वेगळे राहू, असं ती मनातल्या मनात विचार करत असते आणि खूप रडत असते. तिला खूप रडू येत असतं. पण मग शेवटी आता सुमित्राच्या मनातून ती उतरलेली असते, तर तिला या घरामध्ये राहून काही फायदाच नाहीये. म्हणून मग ती आता विचार करते की ठीक, ऋषिकेश म्हणताय ते बरोबर आहे, या घरातून गेलेलंच परवडेल, पण मग मी ऐश्वर्याचा आणि लताचा चेहरा सगळ्यांसमोर आणल्याशिवाय इथून जाणार नाही. त्यांचा खरा चेहरा आधी मी सगळ्यांसमोर आणेल आणि मगच या घरातनं निघेल. मंडळी, खरंच आता ऋषिकेश आणि जानकी वेगळे राहायला जातील का, दुसरं घर घेतील का, हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल. तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.